मंडळी, अक्षय तृतीया तिथीच्या दिवशी तुम्ही जे काही करता त्याचा तुम्हाला दुपटीने लाभ मिळतो हे तुम्हाला माहिती आहे. यंदा 19 एप्रिलला अक्षय तृतीया आलेली आहे आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, खास करून तुमची आर्थिक समस्या सोडवण्यासाठी किंवा उत्पन्न वाढण्यासाठी जर ज्योतिषशास्त्रात सांगितलेला एक खास उपाय केला तर त्याचा लाभ तुम्हाला होऊ शकतो. काय आहे तो उपाय, कसा करायचा, कुणी करायचा, कधी करायचा, चला सगळं जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी असा होतो कधीही न संपणारा, ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी गोष्ट. आणि म्हणूनच अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक सुद्धा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काही करता त्यामुळे तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी तुम्ही जप करा, नामस्मरण करा, कुठलं पारायण करा किंवा दानधर्म करा. या सगळ्या सत्कार्यातून तुम्हाला जे पुण्य मिळतं ते कधीही न संपणारं असंच पुण्य असतं. आणि मग या दिवशीच आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जर लक्ष्मी मातेची पूजा केली किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. आणि आपण जे म्हणतो ना की माता लक्ष्मी एका जागी फार काळ टिकत नाही किंवा घरात पैसा टिकत नाही, तर ही समस्या सुद्धा अक्षय तृतीयेला केलेल्या लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांनी दूर होते. घरामध्ये पैसा टिकतो आणि तो वाढतो सुद्धा. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. पण मग अक्षय तृतीयेला असं नक्की काय करावं ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील, सांगते. तेव्हा आता जरा लक्ष देऊन ऐका. पुरातन काळापासूनच कवडी ही लक्ष्मीदायक मानली गेली आहे. केवळ आपल्याकडेच नाही तर परदेशात सुद्धा कवडीला धनदायक मानलं जातं. लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा अनेक प्रकारे वापर केला जातो. गल्ल्यात एखादी तरी कवडी असावी म्हणजे गल्ल्यामध्ये पैसा येतो आणि तो टिकतो असं सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करू शकत नसाल तर कवड्यांचा हा उपाय अवश्य करा. करायचंय काय, अक्षय तृतीयेच्या दिवशी एक लाल वस्त्र घ्या, त्यामध्ये 11 कवड्या बांधून देवघरामध्ये लक्ष्मी मातेजवळ ती पुडी ठेवा आणि सकाळी आणि संध्याकाळ अशी दोन्ही वेळेला माता लक्ष्मीची पूजा अक्षय तृतीयेला करा. कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात, कारण लक्ष्मी देवीप्रमाणेच कवड्या सुद्धा समुद्रातून जन्म घेतात. या प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी कवड्यांची पूजा केल्यानंतर त्या कवड्या तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. तशाच त्या लाल कपड्यामध्ये बांधून ती पुरचुंडी तुम्हाला तुमच्या गल्ल्यात किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरात येते, त्याचबरोबर घरात पैसा टिकायला सुरुवात होते, आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आर्थिक समस्या हळूहळू दूर होऊ लागतात. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही महालक्ष्मी अष्टक किंवा श्री सूक्त यासारखी स्तोत्र म्हटलात तर त्याचा सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येईल. महालक्ष्मी अष्टक म्हणायचं असेल तर ते 11